तर जळगाव जिल्ह्यामधील मुक्ताईनगरामधून संत मुक्ताईंचा आषाढी वारी पालखी सोहळा उद्या पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली। वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। यंदाच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहतील, त्यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। या सगळ्या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, तो पाहूयात। संपूर्ण वारकरी संप्रदायाचं मातृस्थान असलेल्या संत मुक्ताईचा आषाढी वारी पालखी सोहळा उद्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे। याच पार्श्वभूमीवरती या पालखी सोहळ्याची जय्यत अशी तयारी जी आहे ती करण्यात आली आहे। आपण आहोत मुक्ताईनगरमधील संत मुक्ताईच्या मंदिरामध्ये। या ठिकाणी जर आपण बघितलं तर संत मुक्ताईचा पालखी सोहळा या ठिकाणी हा अत्यंत सुबकपणे सजवण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आईच्या प्रित्यर्थ यावर्षी हा रथ जो आहे हा करता या पालखी सोहळ्याला जो आहे तो भेट देण्यात आलेला आहे। आणि याच अनुषंगाने मंदिर प्रशासनाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे अत्यंत जय्यत अशी तयारी जी आहे ही करण्यात आलेली आहे। या पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्तपरायण रवींद्र महाराज हरणे आपल्यासोबत आहेत। महाराज, काय सांगणार, कशा पद्धतीची तयारी जी आहे ही यंदा करण्यात आलेली आहे? सगळी वारकरी मंडळी आज प्रस्थानचा पूर्वसंध्येचं रात्रीला जुन्या मंदिरामध्ये कीर्तन आहे आणि उद्या निघायचं म्हणून बरेचशी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरची मंडळी आहे लांबून, ती सगळी आता आज सगळी मंडळी मंदिरामध्ये आलेली आहे। उद्या सकाळी या प्रस्थानाला सुरुवात होईल आणि जवळजवळ हा सगळा पालखी सोहळा 30 दिवसाचा प्रवास आणि 600 किलोमीटरचा प्रवास आणि 6 जिल्ह्यातून हा प्रवास करीत पायी वारकरी उद्याच्या प्रवासाला निघणार आहेत। एकंदरीतच या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी जे आहे कुठले कुठले प्रमुख मान्यवर जे असतील ते उपस्थित राहणार आहे आणि साधारणतः किती वाजता जो आहे हा पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे? आईसाहेबांचा हा पालखी सोहळा, सर्वांनी या पालखी सोहळ्याला यायचंच आहेच ते, पण तसे निमंत्रण सगळे प्रशासकीय जे अधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, सामाजिक जे सेवाभावी संस्था आहेत, त्या सगळ्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे। प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी इथं येण्याचं आम्हाला वचन दिलेलं आहे। मागच्या वर्षीसुद्धा प्रस्थानला ते हजर होते आणि पंढरपूरला जेव्हा आईसाहेबांचा पालखी सोहळा पोहोचला तेव्हासुद्धा चंद्रभागेच्या वर पालखी सोहळा पाहून ते थांबले, आम्हाला भेटले म्हणजे। आणि बरेचशा वेळा ते आदिशक्ती मुक्तावर त्यांची नितांत श्रद्धा असल्यामुळं यावर्षीसुद्धा प्रस्थानला येण्याचं त्यांनी आम्हाला निमंत्रण आम्ही दिल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी निश्चित अधिवेशन सुरू आहे तरीसुद्धा प्रस्थानला येईल। निश्चितच किती दिंड्या आणि वारकरी जे आहे या संपूर्ण पालखी सोहळ्यात सहभागी होतील? वारकरी संप्रदायामध्ये सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा हा विचार असल्यामुळं जवळ 129 दिंड्या मागं पुढे आईसाहेबांच्या सोबत असतात। या परिसरातून निघणाऱ्या सगळ्या दिंड्या मुक्ताईच्या सोबतच चालतात आणि जवळजवळ म्हणजे 5 ते 10 हजार वारकरी आपल्या सोहळ्यासोबत अपेक्षित आहेत। नक्कीच, तर अशा पद्धतीने जे आहे या संपूर्ण पालखी सोहळ्याची जी आहे ती तयारी करण्यात आलेली आहे आणि एकंदरीतच मोठा उत्साह जो आहे करता हा वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पालखी सोहळा जो आहे हा संत मुक्ताईच्या कोथळी येथील समाधी मंदिरावरून प्रस्थान ठेवणार असून या एकंदरीतच संपूर्ण पालखी सोहळ्यानिमित्त जे आहे मोठ्या उत्साहात वारकरी जे आहेत ते देखील या संपूर्ण सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।